रफी माझे नाव देवाशी शरद भगत. मी आता 4थीत शिकत आहे. जीवन जगले देशासाठी, देशात होता त्यांचा प्राण. जीवन जगले देशासाठी, देशात होता त्यांचा प्राण. स्वतंत्र केली भारत माता, स्वतंत्र केली भारत माता. ते गांधीजी पारण, ते गांधीजी पारण. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन आणि ते जमलेले माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज 2 ऑक्टोबर आपण महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत आहोत. प्रथम तुम्हा सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. महात्मा गांधी हे आपल्या भारताचे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते, परंतु लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत. सत्य आणि अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगाला, सत्य आणि अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगाला. कोटी कोटी वंदन करतो बापू आम्ही तुम्हाला, कोटी कोटी वंदन करतो बापू आम्ही तुम्हाला. गांधीजी नेहमी खरे बोलत, त्यांना हिंसा आवडत नसे. आपण त्यांचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणून साजरा करतो. ते आयुष्यभर देशासाठी खूप झगडले. त्यांनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह यांचा प्रचार प्रसार केला. इंग्रजाविरुद्ध त्यांनी असहकार आंदोलन, सैन्य कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन केले. चले जाओ भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना सळक करून सोडले. साधी राणी उच्च विचारसरणी, साधी राणी उच्च विचारसरणी याचे उत्तम उदाहरण म्हणजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधी ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा, राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले. पण दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी एका माथेफिरूंनी त्यांची गोळे घालून हत्या केली. एक महात्मा होऊन गेला, जीवन आपले देऊन गेला. स्वातंत्र्याच्या वेशीवरती बलिदान आपले देऊन गेले. अशा या थोर महात्मा माझे कोटी कोटी जय हिंद, जय महाराष्ट्र.